आम्हा सर्वांना दाताडावासीय या गुरुदेव सेवा मंडळातील सर्व गावकरी जनतेला खरोखरच मार्गदर्शन मिळालं। भाऊ यवतमाळवरून आलेत आणि आपण यवतमाळवरून परत यावं असं प्रार्थना मंदिर या ठिकाणी शंकरभाऊ हिवरकर यांच्या दानातून या ठिकाणी काही दिवसातच या ठिकाणी मंदिर होणार आणि यवतमाळवरून आपण भाऊ नक्कीच यावं आणि आम्हा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या वारकरी बालगोपाल युवा वर्गांचं आपण असंच मन हृदय कापून उठावं, डोळ्यामध्ये पाणी यावं असं काही क्षणापुरती असे डोळे पाणावलेत। आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही आणि आपण या गोमातेच्या माध्यमातून संरक्षण करून त्यातून काही औषधे आपण तयार केलेत। अख्ख्या महाराष्ट्र आपण पिंजून काढून आज आमच्या दाताड्यामध्ये या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या पुण्यतिथी निमित्ताने आपण आलेत। आम्ही सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ता युवा वर्ग तुम्हा सर्वांचं या टीमचं सर्कलचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी माझ्या या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो। जय गुरुदेव। असते रे माय आणि तो असतो शाप नसतो, तो असतो तुमचा बाप। त्या माय बापासाठी आपण जीवन झटलं पाहिजे। माय बाप आपल्या मुलासाठी अनेक काळबाड कष्ट करून मुलाला शिकवण्यासाठी अनेक खर्च करतात, पण हीच मुलं आपलं जीवन कसं जगावं त्यांना माहीत नाही। कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आपलं आयुष्य सट्ट्यावर लावत असताना हीच मुलं अनेक व्यसनाच्या आहारी जातात। ज्या वयात नको ते व्यसन लागते आणि त्या व्यसनाच्या आहारी गुरफटून मुलगा मृत्युमुखी पडतो आणि ज्या 25-26 वर्षाचा तरुण बापा समोर मृत्युमुखी पडतो ना, तो बाप समोर उभा असतो आणि त्या बापा समोर पोराचा 25-26 वर्षाचा देह पडलेला असतो आणि तो बाप रडत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असताना तो बाप रडत असतो, त्या बापाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात आणि तो बाप रडत असताना लोक त्यांना विचारतात की दादा रे नको रडू, आता व्हायची गोष्ट होऊन गेली, जी गोष्ट नव्हती व्हायची ते होऊन गेली, आता रडून काही फायदा नाही। त्यावेळेस बाप रडत असताना सांगतो माझा मुलगा मेला याचं मला दुःख वाटत नाही, माझा मुलगा पोटचा गोळा माझ्यापासून निघून गेला याचंही मला दुःख वाटत नाही, पण दुःख तर या गोष्टीचं वाटते की ज्या मुलांनी माझ्यासाठी आयुष्यात काय करायचं होतं, फार काही नाहीये, त्यानं जीवनात शिकावं, मोठं व्हावं, मोठं होऊन 2ची 4 हात करावी, एखाद्या चांगल्या नोकरीवर लागावं, म्हातारपणात आमचं संगोपन करावं, पण आज तोच तरुण असं न करता काय करत आहे तर तोच तरुण माझ्या बापासमोर आपल्या बापासमोर मृत्युमुखी पडला आणि त्या बापाला उचलून त्या मुलाला उचलून पार्थिव खांद्यावर घेते ना, त्या बापाच्या डोळ्यातून भडा भडा अश्रुधारा वाहायला लागतात। तो बाप रडत असताना बाप विचार करतो आणि लोक सांगत असतात, लोकांचं सात्वन होत असताना बाप सांगतो की आज वाईट या गोष्टीचं वाटते की ज्या मुलांनी मला पार्थिवाला माझ्या खांदा द्यायला पाहिजे होता, ज्या मुलांनी माझ्या पार्थिवाला अग्नी लावायला पाहिजे होता, आज तोच मुलगा माझ्या समोर मृत्यूपैकी पडला आणि त्याच्या पार्थिवाला त्याच्या देहाला अग्नी लावायची जबाबदारी एक बाप म्हणून माझ्यावर आली। ही शोकांतिका त्या बापाला वाटते आणि ते बाप रडत असते, नसतं रडत नाही तर त्या बापाचा जीव सुद्धा त्याच्यामध्ये गुरमळत असतो। तो बाप असतो, तो बाप तुमच्यासाठी काबाडपासून हाय कॉन्टॅक्ट झाला, त्याच्यामुळे संमोहित झाले लोक, बरोबर। याला एक शास्त्र आहे, ते मी त्याला त्याच्या डीपमध्ये तुम्हाला नेत नाही, पण 3 वाक्य सांगतो। वाक्य नंबर 1, बसताना असे बसा की बाजूच्याला आपल्याला बसासाठी जागा दिली पाहिजे। वाक्य नंबर 2, चालताना असे चला की चालत असताना आपल्याला समोरच्यानं रस्ता दिला पाहिजे। आणि वाक्य नंबर 3, फायनल वाक्याच्या कार्यक्रमातलं, मरताना असे मरा का ज्याला माहीत झाला आपण मेलो त्याच्या डोळ्यात निदान 2 थेंब तरी पाणी आलं पाहिजे, याला जीवन जगणे असं म्हणतात। एवढं तरी माणसाला जीवनात केलं, त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय आहे ना। आपण गेल्यानंतर आपली कोणी जय म्हणावं असं माणसानं कार्य करून गेलं पाहिजे। मरावे परी कीर्ती रूपे उरावे। 55 वर्षानंतरही वंदनीय महाराजाची पुण्यतिथी होते, एवढ्या वर्षानंतरही गाडगेबाबाची पुण्यतिथी होते, एवढ्या वर्षानंतरही बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवाजी महाराजांची जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, जगनाडे महाराज पुण्यतिथी आपली केली। आपण फक्त
स्वतः करता जगलो, बाल्याची माय बाल्याचा बाप, बाल्या बालीन दाबायदाची खोली. आणि वंदनीय महाराजांना आम्हाला जगणं शिकवलं. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से कर्ज है. गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. असं जे माणसं जीवन जगतात ती माणसं मोठी होतात, त्यांच्या जीवनाचं कल्याण होते. कारण माणूस मेल्यानंतर माणसासंग येणार काही नाही आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण तुकडोजी महाराज त्याला अपवाद आहे. तुकडोजी महाराज म्हणतात 2 गोष्टी माणसाच्या सोबत असतात. किती? 2 गोष्टी माणसाच्या सोबत असतात. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत 2? तर सत्कीर्ती, सेवा की पूंजी. सत्कीर्ती, सेवा की पूंजी, यही देती सारा. रघुमृत्यु की याद, सावरे रघुमृत्यु की याद. रघुमृत्यु की याद, बावरे रघुमृत्यू की याद. तुकडोजी महाराजांचं भजन आहे. गाणं पिक्चरचं आहे. चालीवर चाल पिक्चरची आहे. लता मंगेशकरचं बघा, आम्ही गाणं ऐकलं. जाते हो परदेस पिया, जाते ही खदीर के नाम. जाते हो परदेस पिया, जाते ही खदीर के नाम. या चालीवर तुकडोजी महाराजांचं भजन आहे. एक एक शब्द कामाचा आहे. तुकड्या दास कहे सुधलेले, तुकड्या दास कहे सुधलेले, तुकड्या दास कहे सुधलेले. प्रभु भज हो आभार. रघुमृत्यु की याद, रघुमृत्यु की याद, रघुमृत्यु की याद. आज साऊंड सिस्टीम खरंच तुफान आहे. आज स्टेजही मोठा असा जबरदस्त आहे. पेंडॉल गेंडाला आणि सात्विक वातावरण आहे. आणि त्याच्यापेक्षा आयोजकाचं मी मनापासून ग्रामगीता नावाचा ग्रंथ आपल्या मोबाईलवरच अवेलेबल आहे. आपण त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये ग्रामगीता प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुम्हाला माझं अजून ऐकायची इच्छा असेल तर माझे अनेक कार्यक्रम इंस्टाग्राम माझं अकाउंट जे आहे tushar.suryavanshi.prabodhan, त्या तुषार सूर्यवंशी प्रबोधन या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपण भेट देऊ शकता. माझं फेसबुक पेजसुद्धा आहे तुषार सूर्यवंशी. इंग्लिश किंवा मराठीमध्ये आपण टाका, मी तुम्हाला सापडतोच. म्हणजे तिथं राहून आपण ऑनलाईन राहू, म्हणजे आपण बेलाईन जाणार नाही. यूट्यूबवर अनेक कार्यक्रम आहे. आपल्याला जिथं वाटते तिथं आपण भेटत राहू. आपल्या सर्वांचं धन्यवाद. राष्ट्रवंदना ज्यांना येते त्या सर्वांनी आता माझ्यासोबत म्हणा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा, निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने, सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने, सद्गुण हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने, रंग राव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने. विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा, स्पृश्य हटे यह सारा देश कलंक मिटाने, सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने, सबका हो विश्वास प्रभु पर अपने शक्ति बढ़ाने, ब्रह्मचर्य अध्यात्म दैव घर घर में प्रगटाने, सारा भारत रहे सिपाही शत्रु को दर्शाने, टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने. विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. कोणत्याही कार्यक्रमाच्या शेवटी त्रिवार जय घोष घेण्याची आमची सेवा मंडळाची पद्धत आहे. मी त्यानुसार श्री गुरुदेव की म्हणेल, आपण स्वर्ण लाभियता जय म्हणावं. श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, बोलोजी श्री गुरुदेव की जय. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय, कर्मयोगी गाडगे बाबा की जय, पूज्य तुकाराम दादा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, बोलो गुरु नानक की जय.
भगवान महावीर की, जय। भारत के सभी संत महापुरुषों की, जय। जनता जनार्दन की, जय। सिया बलरामचंद्र की, जय। पंढरीनाथ भगवान की, जय। भारत माता की, जय। आज के आनंद की, जय। सर्वांना